खुर्चीवर स्थानपन्न व्हायचं आहे आणि खुर्चीवर स्थानपन्न व्हायचं आहे। गावातल्या वारकऱ्यांना विनंती आहे, परगावचे जे कोणी आलेले आहेत त्यांना जर खुर्च्या अपुऱ्या पडल्या तर कृपया जागा द्यायची आहे। राऊत सावरगाव कार्यकारिणी सदस्य यांनी खुर्चीवर स्थानपन्न व्हायचं आहे। आता या ठिकाणी या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून दोन्ही शाखेच्या बोर्डचं फीत कापून उद्घाटन होईल। हरिभक्त परायण मोहनप्पा वागुलकर व अमोल महाराज गुरव, सुनील डघे महाराज व वसुधा कुलकर्णी आणि अनिता राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन पहिल्यांदा शाखेचं ओपनिंग होईल। कृपया त्यांनी समोर यायचं। वर्धापन दिनाच्या बोर्डचं उद्घाटन आता या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रज्वलन करून माऊली ज्ञानेश्वर महाराजाच्या प्रतिमेचं पूजन करून फीत कापून उद्घाटन कार्यक्रम सुरुवात होईल। झालेला आहे। आपणाला विनंती आहे, माऊलीच्या फोटोचे पूजन करून घ्यायचं आहे आणि थांबा अजून त्यांची नावच जाहीर नाही, ती वाचल्यावर जाहीर। शाखेचे आप्पा नवीन अध्यक्ष हरिभक्त परायण गणपत अध्यक्ष हरिभक्त गणपत महाराज चिवरे व उपाध्यक्ष नागनाथ चवळे यांच्या शाखेचं उद्घाटन आत्ताच वागळ या शाखेचं उद्घाटन आता संपन्न होत आहे। कपडा काढा, गणपत महाराज कपडा काढा। आप्पा नवीन शाखेच्या अध्यक्ष आणि पलीकडच्या बाजूला राजूबाई पांडुरंग गहाणे उपाध्यक्ष महिला शाखा। त्या माणसाचं स्वागत करायचं आहे। हाराचे 2 ताटं, एक असं नारळ वगैरे। आप्पा वागुळकर यांचं सन्मान आपल्या भजनी मंडळातील
वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध व तपोवृद्ध असे बबरू आणि यशवंत ढगे यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांनी समोर यायचंय. वाघुलकरांचा एक जण ताट धरत जावा, त्या बापून काय काय करायचं नेमकं. जिल्हा संघटक मोहनप्पा वाघुलकर यांचा सन्मान बबरू आणि यशवंत ढगे हे करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सगळं मी म्हणणार. यांचा सन्मान हरिभक्त परायण गायन आचार्य मनोहर महाराज कदम यांच्या हस्ते संपन्न होत आहे. सारोळे तालुका उपाध्यक्ष यांचा सन्मान मोहन महाराज कदम यांच्या हस्ते संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. सज्जन महाराज जाधव खुंटेवाडी तुळजापूर कार्यकारिणी शालद्या. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. यानंतर पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. या तालुकाध्यक्ष सुनील महाराज ढगे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. वाघुलकर आप्पांना विनंती आहे त्यांनी त्यांचा सत्कार करावा. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष सुनील ढगे महाराज काटीकर यांचा सन्मान मोहनप्पा वाघुलकर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तसेच या शाखेचे नवीन अध्यक्ष यांचा सत्कार अमोल महाराज गुरव हे करतील. सज्जनचा झाला, सुनील नाही सज्जन आहे, त्याला फोन करा. हा या शाखेचे उपाध्यक्ष नागनाथ महाराज त्यांचा सत्कार सुनील ढगे महाराज हे करतील. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की. अनंतराव यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या ठिकाणी आता अचानक आकाश महाराज इटकळ यांचं आगमन झालेलं आहे. ते
माऊली महाराज पांचाळ करजखेडा यांचा सन्मान चंद्रकांत सुतार हे करतील. माऊली महाराज पांचाळ करजखेडा व यांचा सन्मान चंद्रकांत पांचाळ हे करतील. यानंतर रामभाऊ राऊत सावरगाव कार्यकारिणी सदस्य. यानंतर रामभाऊ राऊत सावरगाव कार्यकारिणी सदस्य यांचा सत्कार अरविंद ढगे यांना मी सन्मानित करतो. रामभाऊ राऊत सावरगाव कार्यकारिणी सदस्य यांचा सन्मान अरविंद ढगे यांना मी विनंती करतो, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. वैजनाथ हजारे यांना विनंती आहे, त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची. वैजनाथ हजारे यांना विनंती आहे, त्यांनी आपल्या यानंतर बबरुवान माळी सावरगाव यांचा सन्मान संतोष भापकर हे करतील. पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल म्हणा की सगळं माझ्याकडे म्हणतात. सचिव आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. आकाश महाराज सुनील महाराजांचे मोठे बंधू आहेत, हे माहिती असावं. सुनील महाराजांचे सर्वात मोठे बंधू, सुनील महाराजांचे आधारस्तंभ. त्यानंतर दीपक महाराज टकले यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका या ठिकाणी करायचं. पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल. महिला कीर्तनकार गणपत महाराज अध्यक्ष, त्यांच्या सौ मीराताई, गीताताई. या ठिकाणी राजूबाई पांडुरंग गहाणे
या वर्धापना दिनानिमित्त आणि शाखा ओपन करण्याच्या निमित्त ज्यांचे सत्कार झाले ते महादेव, ज्यांचे राहिले देव, ज्यांचे राहिले ते महादेव, वेळेअभावी जर कोण चुकून राहिला असेल तर सुनील महाराजांच्या वतीनं आणि काठी ग्रामस्थांच्या वतीनं मी माफी मागून पुढील कार्यक्रमाची सुरुवात करतो. पाटील यांना विनंती आहे, त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. अनेक ज्ञानिवंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या काटी नगरीमध्ये तुम्हालाही मी नवीन नाही आणि मलाही तुम्ही नवीन नाहीत. अगदीच या ठिकाणी आपला जुना परिचय आहे. तर आज वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मला आवर्जून असं सांगावं वाटतंय की जर संपूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जर अतिशय सौभाग्यशाली जर परमार्थ कुठं होत असेल तर ते काटी नगरीमध्ये होतं. अमोल महाराज यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण या ठिकाणी मला तर वाटते कमीत कमी 6 ते 7 सप्ते होत असते, जे की आपल्याला 1 सप्ताह करायला कठीण जातो, यांनी 6 ते 7 सप्ते करतात. म्हणजे संपूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये जर एखाद्या गावात सर्वच कलाकार जास्त कुठं असतील तर काटीमध्ये. कीर्तनकाराची कमी नाही, वादकाची कमी नाही, गायकाची कमी नाही किंवा राजकारणाची कमी नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रक्रम ज्याचा लागतो ते काटी हे गाव आहे. आणि अगदी एखाद्या गावामध्ये जर कीर्तन करायचं झालं तर माणसांची जुळवाजुळव करावं लागते. टाळकरी ह्या गावचे बोलवा, गायनाचार्य त्या गावचे बोलवा किंवा वादक त्या गावचा बोलवा. पण या ठिकाणी 2 जरी कीर्तन उभे राहिले तरी कमी कशाचीच पडत नाही, कारण इतके या ठिकाणी कलाकार आहेत. आणि तुमच्या पुढं बोलणं म्हणजे आता आपण पुढं बोलणं म्हणजे सूर्याला खालून बॅटरी दाखवल्यासारखं आहे. पण बोलावं तर लागणारच आहे, सचिव पद दिले ना. पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो, कारण यायला मला थोडा उशीर झाला, कारण गाडीच तशी होती, रेल्वे सारखीच पिकअप घ्यायलाच वेळ लागायचा. म्हणलं आता उतरून पुढं पळायला पण येणार. म्हणलं आता जाऊ दे, काय थोडा उशीर झाला तर काय हरकत नाही. पण सांगण्याचा उद्देश अगदी तुमच्या इथं परमार्थ या ठिकाणी रुजलेला आहेच. परंतु काय होतंय, एखादं पद माणसाला दिलं की एक जबाबदारी वाढते. म्हणून या ठिकाणी शाखा या ठिकाणी उघडायची आहे. अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, सचिवपद हे जे पद द्यायचे की त्या कार्य करणाऱ्या व्यक्तीला थोडासा या ठिकाणी प्रोत्साहन मिळावं, हुरूप मिळावा, आणि तो अनेक आणि जास्त जोशाने तो काम केला पाहिजे. काम करायचं म्हणजे आपल्याला काय राजकारण करायचं आहे नाही, कार्य करायचं आहे म्हणजे संप्रदाय आपल्याला वाढवायचा आहे. आणि कसा संप्रदाय वाढवायचा आहे तर शुद्ध अशा प्रकारचा संप्रदाय वाढवायचा. संप्रदाय तर आहेच, कीर्तन हल्ली होतातच, पण कीर्तनात काय सांगितलं जातंय हे खूप महत्वाचं आहे. तसे तुम्ही ज्ञानवंत मंडळी आहात की तुम्हाला माहिती आहे कीर्तन म्हणजे काय, हे नक्कीच माहिती आहे, कारण तुमच्या गावामध्ये 4, 5, 6 कीर्तनकार आहेत. तर शुद्ध असा संप्रदाय आपल्याला वाढवायचा आहे. याच्याकरता हे चाललेली झटपट आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये ही आम्ही प्रत्येक ठिकाणी शाखा उघडण्याचं कार्य चालू आहे. आणि आजचा योग या ठिकाणी आज आलेला आहे. आदरणीय आपांच्या सहकार्याने आणि विशेष करून कौतुक याचं करावं वाटतंय की तुमच्या गावामध्ये शाखा या ठिकाणी उघडण्यात येते. आणि या तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष सुनीलजी महाराज ढगे. कौतुक याचं नाही की तुमच्या गावचे अध्यक्ष आहेत, कौतुक याचं आहे की ज्यांच्याकडे अध्यक्षपद आहे ते अतिशय सुंदर असं कीर्तन करतात, संप्रदायाला धरून करतात, थोतांड काही सांगत नाही, याचं कौतुक जास्त. आणि विषय कीर्तनकार असावाच तसा. बाकीच्या विषयाचा तर मी जास्त काही बोलणार नाही, वेळ खूप झालेला आहे. आणि संप्रदाय करत असताना कोणतीही या ठिकाणी भीती मनामध्ये बाळगायची नाही. ऐश्वर्य संपन्न आपलं या ठिकाणी परमार्थ असावा. बरं,
परमार्थ हा वजनात करायचा असतो महाराज. आणि संसार हा कुचका असला तरी चालतो. अमोल महाराज राग येतोय का? आला तरी काय करणार. नाही, सांगायचा उद्देश काय, परमार्थ हा वजनातच करायचा. आणि संसार सहज होत असतो. संसाराला काही झटायची गरज नाही, अजिबात नाही. पण आपलं झालंय कसं, जिंदा बाप कबीरदास सांगतात, जिंदा बाप पूजे ना कोई, मरे बाद पूजवाया, मुट्ठी भर चावल लेके कव्य को बाप बनाया. परमार्थ कुचका कधीच करायच नाही, होता होईल तेवढा वजनात. आणि असं म्हणायच नाही मला काय येतंय, एखाद्या गायनाचार्याने उभारलं मनाचा म्हणे तुमच्या पुढं, अरे आपल्याला येतंय ना, जसं येतंय तसं, पण वजनातच. मला येत नाही असं म्हणायचंच नाही. अगदी निश्चित धाडस करून बोलतोय पिंटू महाराजांसमोर. अगदी त्या तुळजापूर तालुक्याची गाणकोकिळा म्हणलं तरी चालतंय, काय हरकत नाही. असो, या ठिकाणी आपलं एकच येतोय, आपल्याला या ठिकाणी धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन या नियमाप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. आणि संप्रदाय पूर्ण तळागाळापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवायचा आहे. हाच या कार्यक्रमाचा या ठिकाणी उद्देश आहे. आणि एवढंच मी बोलतो आणि माझ्या वर्णन पूर्णविराम देतो. रामकृष्ण. आपल्या तालुक्याचे उपाध्यक्ष अमोल महाराज गुरु हे 2 शब्द बोलतील. रामकृष्णारी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आता मी काय बोलावं. मोठे मोठे माणसं यांच्या समोर काय बोलावं आपण. आज खरोखरच आनंदाची म्हणजे गोष्ट आहे की आपल्या आज गावामध्ये शाखा उघडण्यात आली. दुसरी गोष्ट, आज म्हणजे आज खरंच भाग्याचा उदय झाला असं म्हणायला काय हरकत नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारेली. आणि असे पाठीरागा असल्यानंतर तर काय विषयच नाही. आणि त्यातला आपल्या गावाचा वैभव सुनील महाराज ढगे. आज खरोखरच आनंद होतोय. आज कुठंतरी आज आपण वारकरी प्रत्येक गावामध्ये आज बघतोय परमार्थ क्षेत्र थोडंसं कमी होत चाललंय. तर सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जिथं कमी पडू, जिथं जिथं सत्याला कुठं माणसं कमी, तिथं तिथे तर आपण थोडंसं हातभार लावून, थोडंसं जिथं काय गोष्टीची कमी आहे तिथं भले आता एक असं म्हणायला गेलं की जायचं यायचं कसं, ह्या बऱ्याचशा काय गोष्टी होतात. परंतु एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, थोडं परमार्थ क्षेत्र वाढावं अशी अपेक्षा आहे. तर बऱ्याचशा गावामधला सप्ता महाराज बरेचसे सप्ते बंद पडत चाललेत. त्याचं कारण म्हणजे काय की पैसा. आता बरेचसे कीर्तनकार असे आहेत की बिगर पैशाचे सुद्धा कीर्तनकार आहेत, न घेणारे, 1 रुपया न घेणारे, स्वतःच्या स्वखर्चाने येणारे आणि जाणारे सुद्धा आहेत, वाजवणारे आहेत, गाणारे आहेत. तर एक आशिमा एक थोडंसंच बोलणार आहे, जास्ती काय बोलणार नाही, वेळ काय घेणार नाही. तर मी एवढंच बोलन की जिथं जिथं माणसं कमी आहे, जिथं जिथं परमार्थ बंद पडत चाललाय, तिथं तिथं सगळ्यांनी एक सहकार्य करा, सगळ्यांची एक थोडीशी मदत करा. तर एवढंच मी बोलेन. बस. रामकृष्ण हरी. आपल्या या काटेनगरीमध्ये आज शाखा उद्घाटन झाले आहे. तरी आज शाखेचे अध्यक्ष, काठी शाखेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गणपत महाराज 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करा. शाखेचे अध्यक्ष आमचे तालुका अध्यक्ष सुनील महाराज आणि आमचे वाघोलकर अप्पा यांच्यासमोर मी आता काय बोलू शकणार आहे. पण आजची शाखा ओपन जी केलेली आहे, आपल्या गावाची शाखा म्हणजे लई दिवस झालं राहिलेली होती. की शाखेचे ओपन आता सगळ्याची ओपन चालू झालेले आहे. मग आता सगळी ओपन म्हणजे आपल्या तालुक्यातल्या सगळ्याच शाखा ओपन करायच्या होत्या. बऱ्याच शाखा राहिलेल्या आहेत, त्या बऱ्याच दिवसापासून राहिलेल्या आहेत त्या. मग ती आता शाखा ओपन आजच्यापासून आपली सुरुवात. काही ठिकाणी झालेली, आमच्या काकींचे भरपूर झालेले आहेत शाखा ओपन, पण थोडे आमच्या बी राहिलेले आहेत. मग आता ती सगळेच शाखा आपण ओपन करून, सगळ्याच तालुक्यातल्या सगळ्या शाखा ओपन करून आपण सगळ्या गोष्टीचा म्हणजे आदर सत्कार घेऊ, सगळ्याच्या सहकार्यानं, सगळ्याच्या योगदानानं. बरीच आता इथं बोलण्यासारखे आहे, पण आता कसं आहे, वेळेअभावी आपण इथं या ठिकाणी थांबू. महिला. आज आपल्या काठी गावामध्ये वारकरी साहित्य परिषदाची
विठ्ठल भजनी मंडळाची व श्रीराम भजनी महिला भजनी मंडळाची जे शाखेचे उद्घाटन झालेलं आहे, त्यासाठी आपल्या इथं मान्यवर व्यासपीठ अधिकारी हरिभक्त परायण वागलकर महाराज व आपल्या तालुक्यातील जे काही श्री हरिभक्त परायण महाराज जे सगळे काही आलेले आहेत, आता मला काही नावं माहीत नाहीत त्यांचे, पण जे काही कोणी उपस्थित आलेले आहेत त्यांचे मी आधी आभार मानते. आपल्याला हे वारकरी साहित्य परिषद शाखा 11/11 या दिवशी ज्या वेळेला आपल्या काकाजी विठ्ठल महाराज यांनी जे स्थापन केलेले आहे, तेव्हापासून महिला स्थापन करायला आणि महिलांना बाहेर पडण्याची संधी मिळाली हे एकच कारण झालं. त्यामुळं महिला सगळ्या अगदी निर्भीड मनाच्या झाल्या आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये अगदी सहकार्य आणि सगळ्या आर्थिक सगळ्याच बाबतीनं महिला अगदी खूपच तयारी केलेली आहे महिलांनी. तसेच आपल्याला जे काही आपण शाखा उद्घाटन केलेलं आहे त्यासाठी आपल्याला रोजचा हरिपाठ पाहिजे. महाराज आमच्याकडे चार ठिकाणी हरिपाठ चालतो. रोज आपल्या इथं 4 कोपऱ्यामध्ये हरिपाठ आपल्याला चालतो आणि आमचं श्रीराम महिला मंडळ जे आहे त्यांनी प्रत्येक सप्त्यामध्ये त्रिकाळ हरिपाठ घेण्याची त्यांना संधी मिळालेली आहे आणि त्या त्रिकाळ संध्या हरिपाठ करतात. त्यांचे अगदी मनपूर्वक मी आभार मानते. असंच सर्वांनी आपण महिलांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आपलं वारकरी साहित्य परिषद अगदी वारकरी संप्रदायामध्ये यावं आणि त्याचं सगळ्यांना आपल्याला अगदी मोठेपणा व्हावा की वारकरी ज्याच्यावर वार करणार आहे असाही वारकरी. एवढं बोलून मी माझे 2 मनोगत सुटते. यानंतर वारकरी साहित्य परिषद तालुका अध्यक्ष सुनील डेघे महाराज हे आपले मनोगत व्यक्त करतील. खरोखर भाग्य उदयाला आलेलं आहे. आपल्या गावामध्ये आज वारकरी साहित्य परिषद वर्धापन दिन साजरा होत आहे आणि आपल्या इथेच श्रीराम भजनी मंडळ महिला भजनी मंडळ यांचे शाखा उद्घाटन व आपल्या गावातील विठ्ठल भजनी मंडळ याही शाखेचं उद्घाटन आज हरिभक्तपरायण मोहन महाराज असतील, हरिभक्तपरायण आकाश महाराज असतील, हरिभक्तपरायण आमचे अमोल महाराज असतील, यांच्या सर्वांच्या साक्षीने आज आपल्या गावामध्ये त्या शाखेचे उद्घाटन आणि वर्धापन दिनाचेही महाराज वर्धापन दिन साजरा होत आहे. वारकरी साहित्य परिषद स्थापन करण्याचं एकच हेतू होते महाराज, काय? आपला धर्म टिकावा, सर्वांनी एकत्रित यावं आणि एकत्रित येऊन एकीचं बळ महाराज सर्वसामान्य नाही. आपल्याला माहीत आहे आपल्या गावामध्ये न्हावी समाज किती आहे? फक्त मोजकी घर आहेत. त्यांना माहीत नव्हतं महाराज पहिल्यांदा सेना महाराज समाधी सोहळा करायचा. आम्ही त्यांना सांगितलं आणि महाराज त्यांची एकता आली. त्या एकतेचं महाराज त्यांना फळ इतकं मिळालं, प्रत्येक वर्षाला भाव वाढविते ती एकता. महाराज एकता सर्वसामान्य नाही, एकता महाराज इतकं महत्त्व आहे एकतेचे. त्याच्यामुळं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर काही ना काहीतरी आपला फायदा झाल्याशिवाय राहणार. आपण महाराज बघतोय 30, 40, 50, 60 वर्ष झालं रात्रंदिवस भजनाला जातोय. कोण नारळ देऊ न देऊ, दिवसभर काम बुडवून सर्व महाराज व्याप टाकून आपण परमार्थ करतोय, तरी सुद्धा आपल्याला संसारिक लाभ काय मिळत नाही, आजपर्यंत तर मिळाला नाही. आणि मग तो संसारिक लाभाशिवाय संसारामध्ये वित्ताशिवाय काय चालत नाही, पैशाशिवाय काय चालत नाही. आणि आपला जर तसं बघितलं वारकरी संप्रदाय महाराज आर्थिक परिस्थितीनं दुर्बळ आहे. आणि जे गबरगंड जे श्रीमंत आहेत ती परमार्थ करीत, ते भजन करीत, ती म्हणते आम्हाला काय कमी आहे. आपल्या वारकऱ्यालाही काय कमी नाही. आपला तो कोण आहे? पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपल्याशी पाठीशी, आपल्याला काय कमी नाही. पण आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर महाराज संसारामध्ये अर्थ नावाची वस्तू ही लागतेच. आणि आपली वारकरी साहित्य परिषद स्थापन करण्याचा हेतू काहीतरी वारकऱ्यासाठी मिळावं, वारकऱ्यांना लाभ व्हावा. खरोखर सांगू, वारकरी साहित्य परिषद काठीमध्ये स्थापन नसताना सुद्धा वारकरी साहित्य परिषदेकडून आपल्या गावाला महाराज साहित्य मिळाले. हे कशामुळे आहे?
फक्त आपण त्यात संघटित झालो म्हणून. मी जर तालुका अध्यक्ष नसलो असतो तर आपल्याला साहित्य आलं नसतं. आप्पाच्या वतीने आप्पा महाराज इतकं कष्ट करतात, मला वाटतं आप्पाला ह्याच्याशिवाय कामच नाही. संध्याकाळी फोन, सकाळी फोन, दुपारी फोन. महाराज आप्पाचा फोन आला की मी भीतोय, नेमकं काय आता करायचं. कधी कधी वाटतं महाराज ह्या व्यापात उगच पडलो, तर कधी कधी वाटतंय आप्पामुळं मला इतका मान मिळतोय. महाराज आप्पाचं मन जर बघितलं तर निस्वार्थ माणूस, कोणतीही अपेक्षा नाही. आपल्या इथं कीर्तन सांगितलं आप्पाला आणि मग मी म्हणलं आप्पा तुम्ही 4 व्हीलर घेऊन येऊ नका, सप्ताह साधा आहे. आप्पाने सांगितलं अरे येड्या तू तसं म्हणू नको, नुसतं कधी याचं कवा याचं सांग. मला ते सप्ताह आपलं लहान असल्यामुळे भीती वाटायली होती आणि योगायोग असा आप्पा 4 व्हीलर घेऊन आले. 4 व्हीलर घेऊन आले, आप्पाने कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर महाराज आपण महाराजाला नारळ देऊ लागलो आप्पाला. आप्पाने सांगितलं नारळाची वरची दक्षिणा मला नको आहे, कारण देवाने मला तो आता किती देणार आहे 2000. 2000च्या ठिकाणी 2 लाख दिल्यात. आप्पाला माहित आहे कोणत्या पद्धतीने दिलं. परत दिलं 2 किती 2000चं 2 लाख दिलं. मग मी तुझं 2000 घेऊन काय करू. आता आजपासून खरोखर चिंचुबाई महादेव मंदिर म्हणजे पावणारा महादेव आहे आणि याच्यामुळेच मला 2 लाख मिळालेत. तर आजपासून प्रत्येक वर्षी आपण पण केला महादेव मंदिरात माझी एक सेवा होईल, पण निस्वार्थ होईल, नुसत्या नारळावर होईल. अशी जर माणसं महाराज आपल्याला मिळाली, मग आपला सप्ताह येवलेसे रोप लावेले. आकाश महाराज असो, आकाश महाराजांचं गायन चांगलं आहे, महाराज वक्तृत्व चांगलं आहे. आता आपण पाहिलंच अमोल महाराजांचं गायन कीर्तनकाराच्या जी पोटात आहे ती गायनकाराच्या ओठात आहे, गायनकाराच्या जी ओठात आहे ती पकवाजाच्या बोटात आहे. हे असं असतं. आणि मग महाराज असं थोडं हसवेलं बी पाहिजे, कारण नुसतंच वेदांत महाराज जास्त काय खोलात गेलं तर लोकाला बरं वाटत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक काकाजी पाटील यांनी महाराज काहीतरी मनात संकल्प करून आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये जनजागृती व्हावी, आपला धर्म टिकावा, याच्यासाठी महाराज संघटना केली. आता संघटना करीत असताना महाराज त्यांना खूप त्रास झाला, तरीसुद्धा त्यांनी संघटना केली. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री हरी चौरे महाराज असतील, आपल्या जिल्ह्याचे महाराज संघटक वाघोलकर आप्पा असतील, अनेक सर्व ठिकाणी सर्वांना एकत्रित करून कमीत कमी आपला धर्म टिकावा, एकत्रित यावं आणि पुढे येणाऱ्या आपल्याला आपत्ती काय असेल महाराज, आपल्याला या समाजामध्ये राहताना सुद्धा कसलाच त्रास होऊ नये, आपलीच माणसं वर सुद्धा असावी, याच्यासाठी त्यांनी रात्रंदिवस धडपड करतात. आणि आपला धर्म टिकवण्यासाठीच आपण आपला माणूस सुद्धा निवडाचा आहे. कारण आता इतकं महाराज विचित्र वादळ सुरू झालंय, इतकं विचित्र वादळ सुरू झाले आणि लोक बी सर्वसामान्य फार महाराज विचित्र आहे. एकाच्या गाडीत बसते ती, दुसऱ्या संग धाब्यावर जाते ती, तिसऱ्याचा प्रचार करते ती आणि चौथ्याला निवडून आणते ती. ज्याच्या संग निवडून आलं त्याचा झेंडा घेऊन मिरविते ती. लोक लय महाराज हुशार. आपल्या गावात तर बघा महाराज, कोणीही येऊ द्या, तेवढीच माणसं सभा ऐकायला. त्या ऐकणाऱ्याला वाटतं एवढी माझ्या महागाई ती, पण किती महागाई ती पुन्हा कळते. लय अवघड आहे महाराज. तो भाग नाही आपला. मला सांगायचं आहे की फक्त धर्म टिकण्यासाठी आपण ही एकत्रित महाराज वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली. एवढंच नाही, वारकऱ्यांना ज्या गावामध्ये भजन करण्यासाठी काही साहित्य लागतंय ते साहित्य सुद्धा उपलब्ध करून द्यायची सोय वारकरी साहित्य परिषदेनं केलेली आहे. आता मी महाराज या तालुक्याचे अध्यक्ष झाल्यापासून कमीत कमी 9 ते 10 गावांना माझ्या हातून महाराज साहित्य वाटप केलेलं आहे. मग त्यात तिकडे जळकोटकडले महाराज मड्डी सलगार असेल, तिकडली गावं पहिल्यांदा ज्या गावामध्ये शाखा ओपन झाली त्या गावाला महाराज अधिकार असतोय. नाहीतर आता गावं भरपूर आहेत, भजनी मंडळ भरपूर आहेत, पण त्यांना साहित्य का मिळालं नाही, तर ते संघटित आपल्याशी संघटित नाही झाल्यामुळं ते वंचित राहिले. आणि आपण सुद्धा आता त्यांना वंचित राहू द्यायचं नाही.
त्यांना जो काही महाराज सांसारिक लाभ असेल, पारमार्थिक लाभ असेल तो करून द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण रात्रंदिवस खटपट करायचे. आणि तो आपल्याला ही खटपट करायला लावणारे महाराज, म्हाताऱ्याची काठी जसा आधार असतोय तसे हे आधार आहेत. आधारस्तंभ महाराज चांगला असला पाहिजे. निस्वार्थ सेवा आमच्या वाघोलकर आप्पाची आहे. आता थोड्याच वेळात येते. आता वाघोलकर आप्पाचं महाराज इथं 2 मिनटं मनोगत होईल. पण आज जिल्हा अध्यक्ष सुद्धा इथं येणार आहेत. जवळगाव सावरगावपर्यंत आलेले आहेत. ते हे हरिभक्त श्री हरी महाराज चौरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्या सोबत आलेले मच्छिंद्र महाराजांचा सन्मान मनोगत होईल. त्यानंतर जिल्हाध्यक्ष चौरे महाराज यांचं मनोगत होईल. पंढरनाथ पण ते मुख्यमंत्र्याला भेटल्यानंतर 10,000ची मागणी केली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी 5,000 मान्य केली. आता 5,000 मागणी काय हरकत नाही, इतके दिवस नव्हतंच ना. पण आपण परमात्मा जो करतो तो काही पैशासाठी करत नाही. पैशाचा स्वार्थ हा मनामध्ये आणायचाच नाही. आणला की त्याचा विकल्प झाल्याशिवाय राहत नाही. कारण का मी आता सांगितलं की मी कीर्तन सेवा ज्या ठिकाणी फुकट केली, विनामूल्य नारायण न घेता केली, त्या ठिकाणी मला कितक्याचा लाभ झाला? 4 लाखाचा. तेव्हा तुम्हाला सुद्धा असाच हरिनाम करत असताना लाभ प्राप्त व्हावा. कारण का माझ्या माता भगिनीकडे सगळं कुटुंब सांभाळायची जबाबदारी असते आणि त्यांना सकस आहार सुद्धा घालण्याची जबाबदारी त्यांची असते. कारण का आपण स्वयंपाक करत असताना जर स्वयंपाक करत असताना टीव्हीचं तोंड जर इकडे करा म्हणलं आणि स्वयंपाक केला तर ते अन्न कसं होईल सांगायची गरज नाही. तेव्हा आपल्याला सकस आहार सुद्धा बनवायचा असेल तर प्रत्येक माता भगिनीने हरिपाठ म्हणत जर स्वयंपाक केला तर ते अन्न चांगलं होतं आणि ते खाणारं पुढलं मूळ सुद्धा चांगलं बनतं. कारण काय या ठिकाणी आज अशी परिस्थिती झाली की आपल्या हिंदू धर्मावर संकट येते, संकट, आणि ते सुद्धा संकट काही आपल्या पैकी असणाऱ्या आपल्याच धर्मवेड्या माणसाकडनं येते. तेव्हा आपली एकजुटी असणं गरजेचं आहे. कारण का मला सुनील महाराजांनी सांगितलं की वारकाची संघटना गावामध्ये नव्हती, पण वारकाची संघटना झाली की त्यांनी भाव वाढवायला सुरुवात केली. तसं गुरु महाराज आपण सुद्धा कीर्तन करत असताना कुठे पाटील महाराज आपण सुद्धा कीर्तन करत असताना आपला सुद्धा भाव वाढवायचा नाही बरं का. कीर्तन वाढवलं. तेव्हा मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संघटना मजबूत झाली पाहिजे. आणि आपली संघटना धाराशिव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर आहेच, पण परवा आमची मुंबईला मीटिंग होती. धाराशिव तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, महिला अध्यक्ष अशी सगळ्याची मीटिंग होती. तेव्हा ताईने सुद्धा त्या ठिकाणी भाषण ऐकले आणि मेहरबानी आम्हाला सगळ्याच ऐकून आम्हाला बोलायला शेवटला चान्स भेटलाय. कारण का महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाचं नंबर 1 वारकरी साहित्य परिषदेचं काम करत असेल तो धाराशिव जिल्हा आहे. कारण का प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शाखा ओपन झाल्या, किती जणांना साहित्य दिलं, किती जणांना मानधन चालू केलं वगैरे सगळ्याचा आढावा घेतला. पण त्या ठिकाणी सगळ्यामध्ये जास्त अग्रेसर जवळजवळ 70 गावांना धाराशिव जिल्ह्यामध्ये साहित्य वाटपाचं काम टाळ मृदंग विना असं केलेलं आहे. 428 लोकांना 5,000 रुपये मानधन चालू आहे. आणि याच्या पुढं
आणखी प्रत्येक गावोगाव हरिनाम घेण्यासाठी सगळ्याला परिवर्तन करण्याचं काम ही वारकरी साहित्य परिषद करते. तेव्हा मी जास्त न बोलता या ठिकाणी एकच विनंती करणार आहे की आमची तुळजापूर तालुका सर्व तरुण ज्ञान की आम्हाला जास्त आता न पळविता तुम्ही सगळ्यांनी जोमाने पुढे पळावं आणि आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या वारकरी साहित्य परिषदेचा प्रसार करावा आणि आपल्या हिंदू धर्माचं नाव उंचावल अशीच वागणूक सगळी चौकट मिळावी ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी सर्व या ठिकाणी महिलांचा नाम उल्लेख न करता या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले. पुरुष मंडळी आमचे जिल्हाध्यक्ष सुद्धा मी शेवटी म्हणलं होतं महाराजांना की महाराज तुम्हाला वेळच होते तर राहू द्या पण नाही मला येतो तुम्ही या तर आम्ही चालू करतो तुम्ही या तेव्हा चौरे महाराज सुद्धा आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढविली. तेव्हा असंच प्रेम आणि महाराजाला सुनील महाराजाला पुन्हा आणखी एक बार विनंती करतो की महाराज तुम्ही एक दिलती आता पुढच्या वर्षी 2 सुद्धा द्यायला तयार असला तुम्ही घ्यायला तयार आहे बरं का काळजी करायची गरज नाही. या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारी एवढीच विनंती करू की सर्वांना सद्बुद्धी देऊ आणि हरिनाम घडू आणि आमच्या वारकरी साहित्य परिषदेचा सगळ्याच्या वतीनं भरभराट वाढवू हीच विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आपल्या वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री हरी चौरे महाराज आपल्या इथे येऊन आपल्या काटीन नगरीमध्ये आल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावे. लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. वारकरी साहित्य परिषदेच्या 13वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं या काटी ग्रामामध्ये आज हरिभक्तीपरायण सुनील महाराज ढगे यांच्या प्रयत्नातून आणि तुळजापूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी हा वर्धापन दिन संपन्न होत आहे. तुम्ही करत आहात मला अतिशय आनंद आहे. आणि याच्या अगोदर मी एकदा आलेलो काठीला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण जवळजवळ 13 वर्ष या वारकरी साहित्य परिषदेचा कार्यकाल या ठिकाणी संपन्न झालेला आहे. माझ्याकडं इसवी सन 2014 साली या वारकरी साहित्य परिषदेचं अध्यक्षपद आलं आणि 2014 पासून एक मनामध्ये देह घेऊन या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करावा या उदात्त हेतून मी अहोरात्र या वारकरी साहित्य परिषदेसाठी या संघटनेसाठी मी फिरत होतो. मला सांगावं असं वाटतं की मी ज्यावेळेस पहिल्या वेळेस मोटरसायकलवर फिरलो पूर्ण उमरगा तालुका लोहारा तालुका लोक हसत होते. म्हणजे काय ही संघटना कशाला फिरायला लागली तर काय हे जेतून परंतु घटना कशाला फिरायला लागली तर काय हे जेतून परंतु आज त्याच संघटनेला एवढं मोठं वैभव 36 जिल्ह्यामध्ये या संघटनेचं कार्य असणारं प्रचार प्रसार झालेला आहे. 36 जिल्ह्यामध्ये ही वारकरी साहित्य परिषद आदरणीय विठ्ठल पाटील काकाजी यांच्या माध्यमातून असणारं खूप मोठं वैभव या संघटनेला प्राप्त झालेलं आहे. मला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं की या वारकरी संप्रदायामध्ये हे बऱ्याच जणांना असे काही प्रश्न होते ह्यांना काय करायचं हेतू. आमचा कुठला वारकऱ्यांचा पक्ष नाही. तुम्हाला सांगतो कुठला असणारा पक्ष नाही. आमचा एकच पक्ष हा वारकरी संप्रदाय. आपल्या संप्रदायामधून मी कुणी कुठल्या पक्षात काम करत असते त्याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु आपला सर्वांचा एकच पक्ष आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायाला जो कोणी आपल्याला सहकार्य करील या हिंदू धर्माविषयी जो कोणी आपल्याला सहकार्य करील त्याच्या पाठीमागे आपण चालण्याचं काम करायचंय. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तुकोबारायाला धर्मशक्ती आणि राजशक्ती हा असणारा धर्मशक्तीला राज आश्रय देखील घेणं गरजेचंच असते. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायाच्या कीर्तनात येऊन बसावं आणि तुकोबारायाचं कीर्तन ऐकावं, एवढा मोठा असणारा हा मोठा वारकरी संप्रदाय आहे. आणि या जोपर्यंत हा चंद्रसूर्य आहे तोपर्यंत असणाऱ्या वारकरी संप्रदायाची पताका तेवत राहणार हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. आणि या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून गावोगावी फिरून कुठंतरी एकच मनात किंवा नुसतं महाराष्ट्र संतांची मोहीम, परंतु आपला वारकरी संप्रदाय, आपले एवढे मोठे वारकरी असून सुद्धा आपण एकत्र येत नाही. एकत्र येण्याची काळाची गरज आहे. मी ज्यावेळेस बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर लोकांचा जो प्रश्न होता, आम्ही लातूरला संमेलन घेतलं, कलेक्टरकडे मी ज्यावेळेस गेलो, तो कलेक्टर गडचिरोलीकडे होता, तो आम्ही ज्यावेळेस त्यांच्या पुढे काही प्रश्न मांडले त्यावेळेस ते वारकरी संप्रदाय काय, वारकरी काय, म्हणजे इतकं दुर्दैव ज्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामुळेच आज जो समाज आहे त्या अशा लोकांपर्यंत विद्वानाच्या दरबारामध्ये, शासनाच्या दरबारामध्ये या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय नेण्याचं काम आदरणीय काकाजी आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं इथपर्यंत आलेलं आहे. कसं असतं, या कुठलीही संघटना आपण कुठंतरी दम धरला पाहिजे, धीर धरला पाहिजे. या कलियुगामध्ये सध्या आपण एक संघ झालो नाही तर कुठलंच काही नाही. त्याच्यासाठी आपण एकत्र येणं, या हिंदू धर्मासाठी एकत्र येणं खूप असणारं काळाची गरज बनलेली आहे. काही लोक खूप असणारे आपल्या संप्रदायावर षडयंत्र रचण्याचं काम आपल्या देशामध्ये चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आणि एकच असं ठिकाण राहिलेलं आहे, तुम्हाला सांगतो, आपल्या हिंदूंना सर्वांना एकत्र येण्याचं, आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आपण याच ठिकाणी एकत्र येतो. आपल्या विचाराची देवाणघेवाण या वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी एकच असणार एवढं राहिले. आणि काही दुष्ट शक्ती त्याच्यावर सुद्धा गदा घालण्याचं काम, या वारकरी संप्रदायामध्ये असणारं इसकटण्याचं काम, वारकरी संप्रदायाला काहीतरी थोतांड लावण्याचं काम काही दुष्ट मंडळी या आपल्या देशामध्ये एका विशिष्ट समुदायाला हाताखाली धरून हे षडयंत्र करण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आपण कशाच्या तरी माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, असा कुठलीही संघटना आपल्याला काय होतं लगेच आम्हाला काहीतरी मिळावं, परंतु बांधवांनो मी तुम्हाला कळकळीनं सांगतो, काही मिळावं म्हणूनच असणारी कुठलीही संघटना नसते. तर आपल्या धर्मासाठी आपण एक देणं लागतो. जी जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीसाठी आपलं काही देणं लागतं. आणि त्या उदात्त हेतू ठेवून आपण जर हे कार्य वारकरी संप्रदायाचं करत गेला तर माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, निश्चितच आपण निस्वार्थ बुद्धीनं कुठलंही कार्य केलं तर त्या कार्याला यश आल्याशिवाय राहत नाही. भगवान पंढरीश परमात्मा कुठल्या कुठल्या स्वरूपातून असणारं त्या कार्याला मदत करतोच. आपल्याला शक्य वाटत नव्हतं की आपण 70-75 गावाला साहित्य पुरवू, परंतु ती सुद्धा मागणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं पूर्ण झालेली. आणि राहिलेल्या गावांना सुद्धा आपण देण्याचा निश्चितपणे आपले प्रयत्न करणार होतो, देणारच आहोत. मी तुम्हाला शब्द देतो. त्याच पद्धतीने हे कार्य करत असताना अनेक संकट येतात, कुणी लोक बोलतात, पण त्याच्याकडे न लक्ष देता आपण वारकरी संप्रदायानं एकत्र येणं. त्याच्या अगोदर कितीतरी संघटना झाल्या आणि ते असणारं कोणाचं नाव देखील सुद्धा नाही, परंतु वारकरी साहित्य परिषद अशी ही संघटना आहे की निस्वार्थ बुद्धीनं, निस्वार्थ हेतूनं ही वारकरी साहित्य परिषद काम करते आहे. आणि माझं सर्वांना एकच विनंती की हळूहळू आपले जे काही असणारे कार्य आहे ते कार्य आपण या संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत. मला स्वाभिमानानं सांगावं लागतं की प्रत्येक वर्षी आपण एका जिल्ह्यामध्ये संमेलन घेतोय आणि या संमेलनाच्या माध्यमातून या धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या फडकरी लोकांना आतापर्यंत आपण 12 4 व्हीलर गाड्या या संघटनेच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. शिवणीकर तात्या, हंडे महाराज, कराटकर महाराज
दैठणकर महाराज, तुम्ही म्हणता की खोटं बोलायला लागले काय? तुमच्यातल्या काही महिला संमेलन आले, डायरेक्ट चावी त्या फडकऱ्याच्या हातात. आतापर्यंत 13 4 व्हीलर गाड्या, मला स्वाभिमानानं सांगावं वाटतं की या वारकरी संप्रदायाच्या प्रचाराकरता प्रसाराकरता 13 4 व्हीलर गाड्या तुम्ही म्हणता कुठून दिल्या? आम्ही दिल्या, शासनाकडूनच दिल्या. परंतु आजपर्यंत ही कुठली संघटना हे कार्य करीत होती का? शासनाला भांडत होते का? परंतु या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून 13 4 व्हीलर गाड्या आपण दिल्या. ते कशामुळे झाले? हळूहळू आपण एकत्र आला. आपण एकत्र जर आलो नव्हतो, आपल्यामध्ये वारकरी संप्रदाय गावोगावात मला बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो बघा, ते आपल्या आपल्या भजनेमध्ये ती तसलाय, त्याला काय येतंय, ही रेषा नाही, त्याला येतच नाही म्हणायला. असलं असणार. मला ह्याचा अत्यंत खेद वाटतो. एखाद्याला कमी म्हणा येत असेल, एखाद्याला कमी वाजवा येत असेल, तर ते आपले वारकरीच. सर्वांना एकत्र घेऊन असणारं आपण कार्य करायला पाहिजे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हा वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवून देतो. त्या हेतून आपण एकत्र झाला पाहिजे. आपला वारकरी संप्रदाय, आपल्या गावात जे भजनी मंडळ आहे, ते भजनी मंडळात आपला जसं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबाप्रमाणे आपण राहिले पाहिजे. आणि त्याच माध्यमातून मी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाला सांगून असणार, हे महिला मंडळ, पुरुष मंडळ ह्या दोन्ही असणार. ह्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये ग्रुप तयार केले. प्रत्येक तालुक्याची, तुळजापूर तालुका वारकरी साहित्य परिषद, उमरगा तालुका वारकरी साहित्य परिषद, कळंब तालुका, अशा 8 तालुक्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून असणारे आपले जेवढे वारकरी, त्या वारकऱ्यांना त्या ग्रुपच्या माध्यमातून संदेश जावा. आम्ही बऱ्याच दिवस असणारी मागणी होती, मुख्यमंत्र्याकडे आम्ही 20-25 जण गेलतो. त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही इतर धर्मासाठी, इतर ह्याच्यासाठी हजला जाण्यासाठी पैसे देतात, कशालाही खर्च करतात, आमच्या वारकऱ्यांच्या दिंडीसाठी 50,000 रुपये प्रत्येक दिंडीला मदत करा. आणि त्या माध्यमातून आपल्या वारकरी साहित्य परिषदेच्या नावानं जार काढून आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी प्रत्येक दिंडीला 25,000 रुपये प्रत्येक दिंडी मालकाच्या खात्यावर पैसे पडले. आणि काही ज्या दिंड्या राहिल्या, त्या दिंड्याला सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर ते सुद्धा पैसे वर्ग होणार आहेत. ते कशामुळे झालं? तर असणार आपल्या एकीमुळं, आपल्या संघटनेमुळं. आजपर्यंत आपल्याला कोणी विचारत होतं का कुठल्या ऑफिसमध्ये काय वारकरी काय असं चलतात? त्या अशी जे असणारे वारकऱ्याकडे बघण्याचा जे दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन आपण बदललेला आहे या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून. कुठल्याही तहसीलमध्ये जा, पोलीस स्टेशनमध्ये जा, कुठंही असू द्या, एक वारकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शासनाचा असू द्या, विद्वानांचा असू द्या, आता एक बदललेला आहे. आणि हे सगळं साध्य कशामुळे झाले? या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून आपण हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत. आपण सांगितलं, आपण मुंबईला पूर्ण जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांची एक आढावा बैठक मुंबईमध्ये 2 दिवस घेतली. आणि मला स्वाभिमानानं सांगा वाटतं की या धाराशिव जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला काम आहे. आपल्या जिल्ह्यात इतकं काम कुठल्या जिल्ह्यामध्ये झालेलं नाही. 36 जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष मुंबईला आलते, परंतु त्या स्टेजवर काकाजीच्या शेजारी बसण्याचा मान कुणाला होता? आपण हे असणारं कार्य बोलतंय. त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे, आपण जसं हे आपलं कुटुंब असतंय, त्या कुटुंबाप्रमाणे आपण एकत्र राहून जोमानं या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून कार्य करण्याचं काम आपण सर्वांनी करावं, असं माझ्या मनात सारखी तळमळ असते. आता आमच्या संघटनेत काही महिलाचं वेगळं, पुरुषाचं तसं काही नाही. नारी आणि नर, यारे यारे लहान थोर, सर्वांना एकत्र घेऊन काम करायचं. मी 2014 पासून एकटाच या जिल्ह्यामध्ये वारकरी, काय मला कष्ट झाले, काय असणार मला ही झाले, इथपर्यंत संघटना आणलेली आहे. आता ह्याला ध्येयधून असणारं स्वरूप चांगलं प्राप्त झाले, लोकांचा असणारा प्रतिसाद आपल्याला चांगला झाला. उमरगामध्ये मोठा कार्यक्रम केला, इतकं मोठं स्वागत त्या तालुक्यातून केलं. हे कशासाठी? तर आपल्यावर असणारा विश्वास
या वारकरी साहित्य परिषदेवर आपल्या जिल्ह्यातील वारकऱ्यांचा, राजकीय मंडळीचा सुद्धा, शासकीय लोकांचा सुद्धा असणारा तयार झालेला आहे. कुठल्याही ऑफिसमधील वारकरी साहित्य परिषदेचं म्हणलं की लगेच ताबडतोब असणार ते बघतं. ते कशामुळे झालेलं आहे तर आपण एकसंघ झाल्यामुळं आणि इथून पुढे सुद्धा आपण जे आपल्या काही मागण्या आहेत, आपले काही धोरण आहेत. दुसरा प्रश्न सांगितला की या कलावंत आपण सांगितलंय सगळं की कलावंताच्या मानधनाचा आजपर्यंत मला 2-3 वेळेस माझ्यावर केसेस झाल्या की माझी सारखं तळमळ असायची की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी वारकऱ्यासाठी ही योजना चालू केली, वृद्ध कलावंत मानधन योजना. आणि त्या योजनेमध्ये शासनाच्या हेतूमुळे ते वारकरीचा तिथला प्रतिनिधी नसायचा, ते वेगळ्याच लोकांना असणारा त्याचा लाभ आजपर्यंत उचलला की ज्यांना काही येत नाही, कीर्तनकार नाही, गायक नाही, एक वेगळ्याच आपल्या दुसऱ्या कलावंतांना नाव ठेवायचं नाही, परंतु ज्यांना काही येत नाही अशा लोकांनी त्या शासनाचा लाभ घेतला. परंतु योगायोगानं माझी त्या कमिटीवर शासनाच्या वतीनं नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्यामुळे मी स्वाभिमानानं सांगतो 475 लोकांना, त्याच्यामध्ये 450 कट्टर वारकऱ्याला मानधन मिळवून देण्याचा 10 वर्षात त्याच्या अगोदर कुठलेच असणार, कुणीच असणार एवढं मोठं कार्य केलं नाही. ते आपण या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून तिथं काम करण्याची संधी मिळाली म्हणून 475 पैकी 450 वारकऱ्यांना आज महिन्याला 5,000 रुपये मिळतात. आतापर्यंत या वर्ष 70, 80 हजार रुपये नाही का आपल्याला मिळते. सगळ्या तालुकाध्यक्ष आपले जेवढे तालुकाध्यक्ष तेवढ्या तालुकाध्यक्षाला मी असणार ते मानधन चालू केले वारकऱ्यांना. तुमचा तुळजापूर त्यांच्या गगे महाराजांच्या हलगर्जीपणामुळे राहिले. गगे महाराजांना मी कितीतरी वेळेस फोन केले की महाराज प्रस्ताव दाखल करा, तुमच्या वारकऱ्यांचे जे काही प्रस्ताव, परंतु त्यांच्या मागे थोडा व्याप असल्यामुळे त्यांच्या हातात आहे. आपण माझी चूक नाही, मी बऱ्याच वेळेस त्यांना मी त्या कमिटीवर आहे, ते काय कायमची नसते. जोपर्यंत आपल्याला संधी मिळाली, आपला माणूस त्या ठिकाणी आहे, तोपर्यंत कामं करून घेणं आपलं गरजेचं असतं. पण तो ढगे महाराज त्याच्यामध्ये थोडं कमी पडले. आता प्रस्ताव महाराज दाखल करा आणि त्याच्या माध्यमातून अजून आपले जे वारकरी, फक्त जे ओरिजिनल वारकरी जे सेवा करतात त्यांना असणारा त्याचा लाभ मिळावा अशी तळमळ तुमच्या माध्यमातून असणारं. मी जसं असणारं संघटना मी आहे तेव्हापासून ढगे महाराज माझ्या सोबत आहेत. ढगे महाराजांशी इतकं प्रेम आहे, इतकं निष्कलंक निष्पाप असणार हे ढगे महाराज सुनील महाराजांचं नेतृत्व आहे. आणि त्यांच्या माध्यमातून ते माझ्यासोबत कधीही फोन केला की महाराज त्यांच्या मागे थोडा कामाचा व्याप असते. मी महाराजाला सारखं म्हणत असते, महाराज तुम्ही कीर्तनकार आहे, थोडं कामाचं, परंतु काही असणार संसारिक तेही गोष्टी आपल्याला असणं गरजेचं असते. महाराजांचं इतकं नाव लौकिक आहे, परंतु काही व्यापामुळं काही असणारमुळं ते थोडा वेळ कमी देऊ शकतो, काही हरकत नाही, मी समजावून घेतो आणि महाराजांसोबत असणारं सारखं संपर्क असतं आणि त्या माध्यमातून त्यांचं चांगलं काम आहे. आता त्यांच्या जोडीला नवीन आपले गुरु महाराज, नवीन टीम रामेश्वर महाराज आहेत, अशी नवीन टीम आता तयार झालेली, पाटील महाराज आहेत, अशी नवीन टीम तयार झाली. त्यामुळे आता या तुळजापूर तालुक्याचं काम चांगलं धडाधडीनं आणि भरभराटीनं होणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. फक्त एकच असणारा थोडा आपण धीर धरा, सगळं होणार आहे. पांडुरंग परमात्मा आपल्या पाठीमागं खंबीरपणे, मला 100% खात्री आहे की आपण जेवढे बी आपण महिला हरिपाठ मंडळासाठी साड्याचा आपण संकल्प केला आहे की जे जे हरिपाठ घेत आहेत ही कशासाठी केली, महिलाकडे साड्या नाहीत का, कितीतरी साड्या आहेत, परंतु त्या माध्यमातून एका कलरच्या साड्या कशासाठी की त्या निमित्तानं आपला हरिपाठ महिलांना कुठं बाहेर जाता येत नाही, कुठं स्टँडवर बसता येत नाही, आपण पुरुष कुठेही जातो, त्या निमित्तानं 1 तास महिलांना येऊन विरंगुळा व्हावा, त्या निमित्तानं हरिनाम घडावं, हरिपाठ चालावा, हा उदात्त हेतू ठेवून आपण प्रत्येक गावामध्ये हरिपाठ मंडळ तयार केले. मी तुम्हाला शब्द देतो, साडेचा जे आहे ते देखील लवकर पूर्ण करण्याचा मी प्रयत्न या जिल्ह्यामध्ये करणार आहे. मी तसा तुम्हाला शब्द देतो, माझे प्रयत्न चालू आहेत आणि तो देखील संकल्प लवकरात लवकर पूर्ण करून हे हरिपाठ मंडळ याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला कशा सहभागी होतील, जास्तीत जास्त असणार लोकांना हरिपाठ घेण्याकडे कसं आपण प्रोत्साहित करावं
याच्यासाठी देखील आपले प्रयत्न चालू आहेत. 8 तालुक्यामध्ये हे हरिपाठ मंडळ तयार झालेले आहे. अशा प्रकारे वारकरी साहित्य परिषदेचं कार्य अतिशय आपण सगळेच अध्यक्ष आहेत आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जोरावर जितकं असणार हा वारकरी संप्रदाय वाढावा, वारकरी संप्रदायाचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, या माध्यमातून आपण कार्य करत आहोत. पुढेही या वारकरी साहित्य परिषदेची अशीच वाटचाल खूप मोठ्या प्रगतीपथावर जाणार आहे असा मी तुम्हाला शब्द देतो. फक्त संयम बाळगा. काहीच नाही खरं, कशाचं काय खरं, असे जे निगेटिव्ह विचार काही लोकांच्या मनामध्ये, ते निगेटिव्ह विचार आपण काय करतो, आता करायचं झालं तर लवकरच काही, परंतु आपण कोणापुढे असणारं भीक मागण्याचं, जास्त आपली दिशा पुढी करण्याची या वारकरी साहित्य परिषदेची सवय नाही. हळूहळू जसं कार्य होईल त्या पद्धतीने आपण कार्य करत आहोत. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना विचारात घेऊन असणाऱ्या या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून कार्य चालू आहे. तुम्ही अशीच साथ सर्व वारकरी बांधवांनी आम्हाला द्यावा. वारकरी साहित्य परिषद तुमच्या सोबत आहे, तुम्ही आमच्या सोबत राहा आणि तुमच्या आशीर्वादानं या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपण खूप मोठं कार्य आपल्याला करायचंय, करत राहू असा मी शब्द तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. मला यायला उशीर झाला.